नमस्कार. स्वागत आहे तुमचं तिशास्त्र रेसिपीमध्ये. आज आपण इथं बघणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे किंवा याला करोडेसुद्धा म्हणतात किंवा वडेसुद्धा म्हणतात. आणि त्यासोबतच आपण याच डाळीच्या पिठापासून कोंबडा बेसन रेसिपी बघणार आहोत. खूप छान असं बेसन होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा करोडे बनवले जातात तेव्हा हे बेसन नक्की केलं जाते. खास करून खानदेशमध्ये तर केलंच जातं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करायची. त्यासाठी आपण इथं चवळीची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. आता तुम्ही दोघं डाळीचं प्रमाण सारखंच ठेवू शकतात किंवा 1 किलो मुगाची डाळ तर 3 पाव चवळीची डाळ घेऊ शकतात. आता या डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आणि नंतर रात्रभरासाठी या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहे. आता इथं तुम्हाला जर अजून कोणती डाळ यामध्ये टाकायची असेल तर तुम्ही भिजत टाकू शकतात. आता इथं आमच्याकडे चवळीची आणि मुगाच्या डाळीचे करोडे किंवा वडे केले जातात. आता नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही करोड्याची डाळ व्यवस्थित टोपलीमध्ये थोडी थोडी घेऊन घासून घ्यायची, म्हणजे रगडून घ्यायची. आता जर तुम्हाला ही डाळ अशा टोपलीमध्ये जर घासायची नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा अशी डाळ रगडून घेऊ शकतात. म्हणजे आपण जेव्हा डाळी धुतो ना तेव्हाच आपल्या हातावरती अशा डाळी रगडून घ्यायच्या. छान अशा डाळी रगडून घेतल्याने किंवा घासून घेतल्याने करोडे छान मऊसूत होतात. आता नंतर या डाळी 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आणि चाळणीवर किंवा अशा टोपलीवरती काढून घ्यायच्या, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल. आणि नंतर या डाळींना आपल्याला मिक्सरमध्ये किंवा वराटा पाट्यावर किंवा चक्कीहूनसुद्धा दळून आणू शकतात. आता या दोघंही डाळी मी चक्कीहून बारीक करून आणलेल्या आहे. आता इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाणी न वापरताच या डाळी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाल मिरची थोडी जाडसर वाटून घ्यायची, ते टाकून घ्यायची. लसूण पेस्ट टाकायची, जिरा पावडरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि नंतर खूप सारा कोथिंबीर टाकून घ्यायचा. आणि सर्व साहित्य टाकून झाल्यावर किंवा सर्व टाकून झाल्यावर आपल्याला या डाळी छान फेटून घ्यायच्या आहे. छान फेटून घेतल्याने हे पीठ आहे ना छान फुलतं आणि जेवढं फुलतं ना तेवढे आपले करोडे मऊसूद होतात. आता इथं या 2 टिप्स नेहमी लक्षात ठेवायचा. एक म्हणजे डाळ धुताना छान हातावर घासून घ्यायची आणि दुसरं म्हणजे हे सर्व तयार झालेलं पीठ छान फेटून घ्यायचं, म्हणजे आपले करोडे छान मऊसूद होतात. आणि 5 मिनटासाठी हे पीठ असंच राहू द्यायचं आणि नंतरच आपल्याला हे करोडे टाकून घ्यायचे आहे. एका प्लास्टिकच्या पेपरवरती हाताने सर्व करोडे टाकून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे झारा असेल करोडे टाकायचा तर तो सुद्धा वापरू शकतात. पण खरं सांगायचं झालं ना तर हाताने जे करोडे टाकतो ना आपण त्याची चव वेगळीच लागते आणि छान करोडे तयार होतात. आणि तुम्ही रंग बघू शकतात किती मस्त आलेला आहे. अशा प्रकारे सर्व करोडे टाकून झालेले आहे. आता नंतर जे तयार केलेलं करोड्यांचं पीठ आहे त्याचंच आपण कोंबडा बेसन किंवा सुक्कं बेसन करून दाखवणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. आता इथं कांदा छान परतवून घ्यायचा, जास्त आपल्याला गुलाबी होऊ द्यायचा नाही. आणि लगेचच यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसंच तिखट टाकायचं आहे. नंतर धना पावडर आणि गरम मसाला मिक्स करून टाकलेला आहे. आता ते छान परतवून घ्यायचं, जास्त इथं परतवून घ्यायचं नाही. आणि लगेचच आपलं जे तयार केलेलं पीठ होतं करोड्यांचं ते टाकायचं. आणि इथं आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण तयार केलेल्या पीठमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. कारण की आता कांदा टाकलेला आहे तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर बाकीचं उरलेलं पीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायचा, छानपैकी परतवून घ्यायचं. छान सुकं होईपर्यंत परतवून घ्यायचं. आणि बघा छान असं मोकळं आणि सुक्कं बेसन तयार झालेलं आहे. मिक्स डाळीचं बेसन तयार झालेलं आहे किंवा याला कोंबडा बेसनसुद्धा म्हणतात. खूप मस्त रेसिपी आहे, कारण करोडे केलं तर हे बेसन सगळीकडे होतंच. आमच्याकडे तर आवर्जून करतात, कारण सर्वांना ही पीठ आणि बेसन खूप आवडतं. आता तुम्ही पण ही रेसिपी जर करोडे केले ना तर नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. कशी वाटली तुम्हाला मिक्स डाळीचं बेसन किंवा सुक्कं बेसन किंवा कोंबडा बेसन रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नंतर इथं आता करोडे आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान सुकू द्यायचे आणि नंतरच डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचे आहे. म्हणजे वर्षभरासाठी वाळवणीचा पदार्थ तयार होऊन जातो. आणि काही भाजीला नसलं तर लगेच आपण करोड्याची भाजी तर करू शकतो. आणि तुम्ही करोडेसुद्धा आता बघू शकतात, छान असे जाळीदार करोडे तयार झालेले आहे.
बघा किती मस्त करोडे तयार झालेले आहे आणि आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघा किती पटकन बारीक होतात. तुम्ही स्टेप बाय स्टेप ही रेसिपी केली ना की नक्कीच चांगली होईल. आता या रेसिपीसाठी 2 टिप्स नेहमी लक्षात असू द्या. ती म्हणजे डाळ व्यवस्थित भिजून झाली की छान घासून घ्या आणि नंतर पीठ तयार झालं की सर्व पीठ छान फेटून घ्या, म्हणजे करोडे छान मऊसूत होतात. कशी वाटली तुम्हाला सांडगे किंवा करोडे किंवा वडे रेसिपी? आणि नंतर आपण जे सुक्कं बेसन किंवा कोंबडा बेसन पाहिलेले ती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.